नमस्कार. इन मराठीच्या मुलाखत विशेष सत्रात अर्थात इन मराठी टॉक्स मध्ये मी सानिका संदीप कुसुरकर आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. मंडळी, एखादी पार्टी किंवा एखादा समारंभ असो, चार मित्र भेटले की एक विषय मात्र हमखास कानावर पडतो. शेअर कोणते घेतले, SIP, शेअर्स, नक्की भाव कोणाचा वधारलाय, यंदाचे हॉट शेअर्स कोणते, असे असे अनेक विषय आपल्याला सातत्याने ऐकू येतात. आणि मग या अशा गप्पा ऐकल्या की आपल्यापैकी प्रत्येकाच्या मनात येतं एकदा तरी शेअर्स मध्ये गुंतवणूक करून बघावी. हाती पुंजीही असते, पण कसं आहे ना, रिस्क है तो इश्क है वगैरे हे सगळे डायलॉग पडद्यावर ऐकायला तसे चांगले वाटतात. मात्र प्रत्यक्ष जीवनात या क्षेत्रातल्या तज्ज्ञ व्यक्तींचा, अनुभवी व्यक्तींचा सल्ला घेतल्यानंतरच गुंतवणूक करावी हे थोरा मोठ्यांचं सांगणं असतं. तर आज अशाच तुमच्या मनातल्या सगळ्या प्रश्नांची अगदी साध्या सोप्या भाषेत उत्तरं द्यायला, हा सगळा विषय सोप्या पद्धतीने तुमच्या समोर उलगडायला आपल्यासोबत आहेत इन्व्हेस्टमेंट गुरु नीरज बोरगावकर. गेली 15 वर्षांहून अधिक काळ ते या क्षेत्रात सक्रिय आहेत आणि अनेकांना मार्गदर्शन करतायत. नीरज सर, तुमचं खूप खूप स्वागत आहे इन मराठी टॉक्स मध्ये. थँक्यू. आणि मला खात्री आहे की पुढचा हा काही काळ असेल जो आमच्या प्रत्येक वाचकांच्या मनातले प्रश्न मी तुमच्यासमोर मांडणार आहे आणि सोप्या भाषेतून त्याचं विश्लेषण, त्याचा वेध आपल्याला तुम्ही घ्याल. आपण अधिक वेळ न घालवता थेट पहिल्या प्रश्नाकडे वळूया. शेअर बाजारातनं झटकन पैसे मिळतात असा एक बऱ्याच जणांचा समज असतो. अर्थात तो समज किती असतो आणि त्यातला गैरसमजाचा भाग किती आहे हे तुमच्याकडनं आम्हाला जाणून घ्यायलाच आवडेल. पण इन्व्हेस्टमेंट आणि क्विक प्रॉफिट यातला फरक नेमका काय आहे आणि हा समज आहे की गैरसमज आहे? सांगतो. सर्वप्रथम तुमचे आभार, तुम्ही मला इथे बोलायची संधी दिलीत आणि तुम्ही मला एक फार मोठा शब्द वापरलात आणि तो शब्द म्हणजे इन्व्हेस्टमेंट गुरु. आता वास्तविक गुरु हा शब्द खूप मोठा आहे, त्यामुळे मी स्वतःला इन्व्हेस्टमेंट शिष्य असं म्हणेन तुमच्या याला पुढे जाऊन. कारण शेअर मार्केट, गुंतवणूक हा असा विषय आहे ज्याच्यामध्ये माणूस सतत शिकत असतो. त्यामुळे मी स्वतःला कुठलाही गुरु वगैरे मानत नाही, मी स्वतःला कायम शिष्य मानत असतो. आता तुमच्या प्रश्नाच्या अनुषंगाने मी थोडंसं बोलतो की शेअर मार्केटमध्ये झटकन पैसे मिळतात हा समज, गैरसमज यापैकी काय आहे? तर हा समज पण नाहीये, हा गैरसमज पण नाहीये. ही आहे इच्छा. लोकांची इच्छा असते की आपल्याला शेअर मार्केटमधून झटपट पैसे मिळावे. पण नुसती इच्छा असून होत नाही, आपण त्याच्यासाठी काम केलं पाहिजे. तुम्ही शेअर मार्केटमध्ये ज्या पद्धतीने काम करता त्या पद्धतीने त्याचे रिझल्ट तुम्हाला मिळणार आहेत. सर्वसामान्य माणसं काय करतात, कुठेतरी पेपरमध्ये वाचतात, कुठेतरी कोणाच्या तरी टीव्हीवर ऐकतात आणि त्यांना असं वाटतं की शेअर मार्केटमध्ये अतिशय आपल्याला सोप्या पद्धतीने पैसे मिळतील. आता वास्तविक सोपं आणि अवघड हे दोन शब्द जे आहेत ते व्यक्ती सापेक्ष आहेत. सोपं कोणासाठी आणि अवघड कोणासाठी? ज्या व्यक्तीने या शेअर मार्केटचा, या सगळ्या गुंतवणुकीचा अभ्यास केलेला आहे, ज्याला या विषयातल्या सगळ्या खाचाखोचा माहिती आहेत, त्या व्यक्तीसाठी शेअर मार्केटमधनं पैसे कमावणं सोपं आहे. परंतु जो नवीन माणूस आहे, ज्याला काही माहित नाही, शेअर मार्केटमधला श सुद्धा माहिती नाहीये आणि त्यांनी फक्त टीव्हीवर बघून एक इच्छा व्यक्त केली की मला झटपट पैसे मिळावे, तर ते झटपट पैसे मिळणं हे त्याच्यासाठी सोपं न राहता अवघड होतं आणि नंतर कॉम्प्लिकेटेड होऊ शकतं. त्यामुळे मला असं वाटतं की ह्या सगळ्या याच्यामध्ये अभ्यास करणं, अभ्यास करत राहणं ही गुरुकिल्ली आहे आणि ही पाळली तर शेअर मार्केट सारखा दुसरा चांगला व्यवसाय नाही, असं मी अतिशय कॉन्फिडेंटली सांगतो. माझ्या गेल्या अनेक वर्षांच्या अनुभवावरनं सांगतो की आपण जर का हा विषय व्यवस्थित समजून घेतला आणि या विषयाचा व्यवस्थित अभ्यास केला तर याच्यासारखा दुसरा बिझनेस आपल्याला मिळणार नाही. अगदी. हा आत्ताचं तुमचं जे उत्तर होतं ते आमच्यासारख्या तरुण मंडळींना खूप फायदेशीर ठरू शकेल, ज्यांना या क्षेत्रात गुंतवणुकीला कुठेतरी सुरुवात करायची. पण थोडंसं एक मागच्या पिढीकडे जाऊया. घरातले जे आपल्या वयस्कर मंडळी असतात त्यांच्याकडनं बऱ्याचदा हा सल्ला किंवा त्यांचा एक टोमणा आपल्याला कुठेतरी ऐकायला येतो की शेअर मार्केट म्हणजे जुगार, शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करणं म्हणजे पैसे बुडाले. पण आम्ही जेव्हा राकेश झुंझुनवाल्यांसारख्या व्यक्तिमत्वांना बघतो तेव्हा आम्हाला असं वाटतं की नाही, अरे आम्ही पण कुठेतरी धाडस करायला हवं. तर मग घरातल्या ज्येष्ठांचं जे हे म्हणणं असतं ते आपल्याला कसं त्यांना समजावून सांगता येईल किंवा तुम्ही त्यांना काय सल्ला द्याल, कसं मार्गदर्शन कराल? आपल्यातल्या घरातले जे ज्येष्ठ मंडळी असतात, जे वडीलधारी मंडळी असतात, त्यांना कायम नवीन विषयाची भीती वाटते. तुम्ही जर का कुठल्याही क्षेत्रामध्ये बघितलं, मी ही नवीन गोष्ट करते किंवा नवीन गोष्ट करतो असं जर का तुम्ही म्हणलात तर त्यांना एक भीती वाटते आणि त्या भीतीपोटी ते तुम्हाला समजावायला लागतात. आता ही भीती का वाटते? कारण काय, त्यांना आपल्याविषयी प्रेम वाटत असतं. आपलं कुठे चुकू नये, आपल्याला नुकसान होऊ नये, आपल्याला फटका बसू नये अशी त्यांची प्रामाणिक इच्छा असते, कारण त्यांचं आपल्यावर प्रेम आहे आणि म्हणून आपल्यावरच्या प्रेमापोटी ते आपल्याला असं सांगत असतात.
आता मी या व्यवसायाला सुरुवात केली तेव्हा माझ्या घरी पण, मी पण सर्वसामान्य मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेला मुलगा आहे. मुलगा म्हणजे आता तुम्ही स्वतःला तरुण म्हणलात माझ्यासमोर, त्यामुळे मला आता थोडंसं वयस्कर असल्यासारखं नाही नाही वाटावं नाही, लागेल. तुम्ही तरुणच आहात अगदी. पण मी पण असा मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेलाच एक मुलगा आहे असं मी म्हणेन. आणि मला पण घरी साहजिकपणे विरोध झाला की तू शेअर मार्केटमध्ये जातोय, शेअर मार्केटमध्ये किती डेंजर असतं, किती लोकांचे पैसे बुडतात हे त्यांनी बघितलेलं असतं, त्यामुळे ते सांगत असतात. आता ह्याच्या मागची गंमत तुम्हाला सांगतो. सर्वसामान्यतः शेअर मार्केटची चर्चा सर्वात जास्त कधी होते? तुम्हाला प्रश्न विचारतो मी, शेअर मार्केट बद्दलची चर्चा कधी होते? एखादं काही आता सध्या जसं की मार्केट कोसळलंय किंवा काहीतरी मार्केटवर एखाद्या ट्रेंडिंग विषयांचा प्रचंड परिणाम झालाय किंवा मग वधारलंय मार्केट, या 2 वेळेलाच फक्त मार्केटची चर्चा होते. सकाळी उठलोय आपण, सकाळी आपण चहा प्यायला बसलोय सगळेजण फॅमिलीमध्ये, वडील पेपर वाचतात आणि बघतात शेअर बाजारामध्ये गुंतवणूकदारांचे 1,00,000 कोटीचं नुकसान, अशी बातमी त्यांनी वाचली की त्यांना डोक्यात तेच राहतं, त्यांच्या डोक्यात तेच रजिस्टर होतं. आणि दुसरा एक सिनारिओ लक्षात घ्या की ज्यावेळेला समजा आपण सकाळी उठलोय, पेपर वाचतोय आणि शेअर मार्केटमध्ये सतत गेले 5 दिवस आपण बघतो तेजी चालली, त्यावेळेला आपल्या मनामध्ये एक मोह येतो की आपण या शेअर मार्केटमध्ये गेलं पाहिजे. तर भीती आणि मोह या 2च भावनांवर शेअर बाजार चाललेला आहे. आता ह्याच्यामध्ये प्रॉब्लेम हा आहे की वडीलधाऱ्या मंडळींचं मत ह्याच्याबद्दल निगेटिव्ह होण्यामागचं कारण म्हणजे निगेटिव्ह गोष्टी माणसांना पटकन लक्षात राहतात. त्यांनी गेली अनेक वर्ष बाजारामध्ये अशा बातम्या वाचलेल्या असतात, त्याच्यावर त्यांची चर्चा होते त्यांच्या मित्रमंडळींची, आणि त्याच्यावर एक मनामध्ये सबकॉन्शियसली एक कुठेतरी मत तयार होतं की शेअर मार्केटमध्ये नुकसान होतं. आणि दुर्दैवाने आपल्याकडची जी माध्यमं आहेत ती माध्यमं या विषयाला, जे नुकसान होतं किंवा शेअर बाजार जेव्हा कोसळतो तेव्हा त्या विषयाला लावून धरतात, कारण त्या निगेटिव्ह गोष्टी विकल्या जातात काय. त्यामुळे त्यांची भीती जी आहे ती त्यांच्या ठिकाणी योग्य आहे. पण आता ह्याच्यावर पर्याय काय किंवा ह्याच्यावर मार्ग काय? तर मी जे पहिल्या प्रश्नाला उत्तर दिलं की आपण ह्या विषयाचा अभ्यास केला पाहिजे. जर का हा विषय, हा शेअर मार्केट, आपल्या भारतीय शेअर बाजार जर का वर्षानुवर्ष रोज चालू असेल, वर्षानुवर्ष दररोज ह्याच्यामध्ये लाखो कोटी रुपयांचा टर्नओव्हर होत असेल, जो होतो, असं असताना या शेअर बाजारामध्ये कोणीतरी पैसे कमवतंय निश्चितपणे आणि कोणीतरी पैसे घालवतंय, झिरो सम गेम असं याला म्हणलं जातं. त्यामुळे आपण हा विषय काय आहे हे समजून घेतलं पाहिजे. एकदा समजून घेतलं की तुम्हाला आपोआप कॉन्फिडन्स येईल, आणि एकदा तुम्हाला कॉन्फिडन्स आला की तुम्ही तुम्हाला स्वतःला सिद्ध करून दाखवू शकाल की येस, मी हे शेअर मार्केटमध्ये करतोय आणि हे माझं बरोबर आहे. पण या सगळ्याला अभ्यासाचा आधार पाहिजे. आता आपण एक थोडासा इंटरॅक्टिव्ह गेम घेऊयात का ह्याच्यामध्ये? एक मॅथमॅटिक्सचा गणितीय गेम घेतो, म्हणजे तुम्हाला कळेल शेअर मार्केटमध्ये पैसे कोण कमवतं आणि कोण पैसे घालवतं. ज्या माणसांना शेअर मार्केटमधल्या एखाद्या गोष्टीची माहिती असते ती लोक शेअर मार्केटमध्ये पैसे कमवतात, आणि ज्या लोकांना त्या गोष्टीची माहिती नसते ती लोक शेअर मार्केटमध्ये पैसे घालवतात. आता आपण एक सिंपल छोटासा मॅथमॅटिकल गेम घेऊया. तुम्ही आणि मी आता बोलतोय, आपण दोघांनी हा खेळ खेळायचा आहे. गेम सोपा आहे, अतिशय सोपा आहे. आपण दोघांनी आळीपाळीनी नंबर्स बोलायचे. एका वेळेला तुम्ही 1 नंबर बोलू शकता, 2 नंबर बोलू शकता किंवा 3 नंबर बोलू शकता, तुमचा चॉईस आहे. तुम्ही समजा 1, 2, 3 म्हणलात तर पाळी माझी आली, आता मी पुढे 4 म्हणणार किंवा 4, 5 म्हणणार, 4, 5, 6 म्हणणार. हा असा गेम आहे, आणि या गेम मध्ये ज्याच्यावर 21 येईल तो हारला. 21 नंबर जो ज्याला म्हणायला लागेल तो हारला. लक्षात आलं मी काय म्हणतोय? आता या गेम मध्ये एक ट्रिक आहे जी मला माहितीये, तुम्हाला माहिती नसावी. माहिती असेल तर मला फसवू नका किंवा मला तिकडे फजिती माझी करू नका, पण ही माहिती नसते ट्रिक, आणि ही ट्रिक मला माहिती असल्यामुळे हा गेम मीच जिंकणार. बरोबर, आधीच सांगतो. हो, नाही मला माहितीच नाही याच्यातले ट्रिक. आणि आपला गेम खेळून झाला की ही ट्रिक काय आहे हे मी तुम्हाला सांगतो. आपण एकदा खेळूयात म्हणजे आपल्या प्रेक्षकांना कळेल. सो कोण सुरू करणार? मी वाचकांना सगळ्यांना सांगू इच्छिते की निकाल ठरलेला आहे, पण यातनं त्यांची ट्रिक, एक नव्या खेळाची नवी ट्रिक तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे. कोण सुरू करणार तुम्ही सांगा. तुम्ही सुरू करायचं का मी सुरू करायचं? मी सुरू करते. करा. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16. 4 नंबर बोललात तुम्ही, 3च नंबर बोलायचे. ओके. 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20. 21 नंबर तुमच्यावर आला. तुम्हाला परत एकदा समजा मी सुरू करायचं असेल तर मी सुरू करतो. प्रेक्षकांना कळेल म्हणजे काय गेम चाललाय. प्रेक्षकांना कळण्याच्या दृष्टिकोनातून आपण एक, मला याच्यात काहीतरी सांगायचं म्हणून मी हा खेळ घेण्याचं कारण थोडंसं वेगळं आहे. जरूर. नाही, हे खूप इंटरेस्टिंग आहे, हे खूप इंटरेस्टिंग आहे. आता मी सुरू करतो. आता मी म्हणतो 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20. ओके. सो आता ही ट्रिक जी आहे, या ट्रिक मध्ये कुठला नंबर बोलायचा हे मला माहिती होतं, तुम्हाला माहिती नव्हतं.
हो त्यामुळे या गेम मध्ये मी जिंकलो. हो शेअर मार्केटचं पण असंच आहे. शेअर मार्केटमध्ये पण काही अशा गोष्टी असतात ज्या तुम्ही जर का माहिती करून घेतल्यात, मॅथमॅटिक्सवरच आहे शेवटी, शेअर बाजार गणितावर आधारित आहे. त्यामुळे या गणितातले ट्रिक्स जर का तुम्ही आत्मसात केल्यात तर तुम्ही शेअर मार्केटमध्ये यशस्वी होऊ शकता. आता मी ट्रिक काय आहे सांगतो. आपल्या वाचकांची, प्रेक्षकांची उत्सुकता जी आहे ती ताणली गेली असेल की हा गेम काय आहे नेमका. तुम्ही जर का केअरफुली आपल्या कॉन्व्हर्सेशन मध्ये नोटीस केलं तर तुम्हाला असं लक्षात येईल की मी नंबर बोलत असताना 4, 8, 12 आणि 16 हे सगळे नंबर मी बोललो. बरोबर. येस. म्हणजे तुम्ही एक म्हणलात की मी 2, 3, 4 म्हणणार. बरोबर त्याच्यापुढे बरोबर. तुम्ही समजा 5, 6 4च्या म्हणलात, टप्प्यातले नंबर तुमच्याकडे 4च्या राहतील टप्प्यातले अशी तुम्ही सगळे काळजी नंबर घेतली. मी म्हणले, त्यामुळे 21चा नंबर ऑटोमॅटिकली माझ्यावर आला आणि 21 तुम्हाला म्हणावा लागला. तर ही सिंपल मॅथमॅटिकल ट्रिक मला वाटतं मी आपल्या सगळ्या प्रेक्षकांना यशस्वीरित्या समजावून सांगण्यात यशस्वी झालो असेल. तर शेअर मार्केटमध्ये पण आपण जेव्हा जातो तेव्हा तिथे सपोर्ट रेझिस्टन्स लेव्हल असतात. ते सपोर्ट रेझिस्टन्स लेव्हल्स जर का आपण शिकून घेतल्या तर आपण तिथे आपले ट्रेड्स व्यवस्थित प्लेस करू शकतो. प्रॉब्लेम काय होतो, आपला जो रिटेल इन्व्हेस्टर आहे, जो एकदम नोव्हाईस असतो, नोव्हिस काय म्हणतात त्याला इंग्लिशमध्ये, तो येतो शेअर मार्केटमध्ये कोणाच्या तरी सांगण्यावरनं डीमॅट अकाउंट एक ओपन करतो आणि धडाधड ट्रेड मारायला सुरुवात करतो. पण त्याला ह्या खाचाखोचा माहिती नसतात. आता हे जे मी सांगितलं हे एक तुम्हाला उदाहरण म्हणून सांगितलं, पण शेअर मार्केटमध्ये अशा खाचाखोचा असतात. कारण काय, शेवटी हा सगळा गणितावर आधारित खेळ आहे. डिमांड सप्लाय झोन्स असतात. तर ह्या सगळ्या गोष्टी जर का व्यवस्थित समजून घेतल्या तर हळूहळू तुम्ही शेअर मार्केटमध्ये यशस्वी होत जाणार. तर ह्या खेळाच्या माध्यमातून मला हेच थोडंसं आपल्या सगळ्यांना एक इंटरेस्टिंग पण झालं असेल आणि एक नवीन पर्स्पेक्टिव्ह तुम्हाला देण्यामध्ये मी यशस्वी झालो असेल असं मला वाटतं. जरूर जरूर. आता तुमच्या उत्तरातनच मला असं वाटतं पुढचा प्रश्न माझा समोर येतोय. तो म्हणजे तुम्ही म्हणालात की अनेकदा नवीन एखादा माणूस कुणाच्या सांगण्यावरनं तरी डीमॅट अकाउंट उघडतो आणि मी आता या क्षेत्रात आलोय हे जाहीर करतो. पण सध्याची परिस्थिती लक्षात घेता भारताचं बजेट देशाचं आपल्या जाहीर झालं. सध्या युक्रेन रशिया युद्धाचे शेअर मार्केटवर गेले काही 14 ते 15 दिवस खूप परिणाम होत आहेत. कधी मार्केट वधारतंय, कधी नुकसान होतंय. तर आता सध्या जे न्यू कमर्स आहेत किंवा एक्झिस्टिंग जी लोक आहेत जी थोड्याफार प्रमाणात ट्रेडिंग करतात त्यांनी नेमकं काय करावं, रिस्क टाळावी, कशी गुंतवणूक करावी, त्याबाबत काय काय टाळावं आणि काय करावं? येस, सांगतो. सध्याची बाजारातली परिस्थिती जर का बघितली तर बाजाराचं व्हॅल्युएशन आता सध्या अतिशय स्वस्त झालेलं आहे. आता हे मी कुठल्या आधारावर बोलतोय, शेअर बाजारामध्ये असे वेगळे वेगळे पॅरामीटर्स असतात. ज्या पॅरामीटर्सचा अभ्यास जर का आपण केला तर आपल्याला कळू शकतं की बाजार आता महाग आहे का स्वस्त आहे. सोप्या भाषेत तुम्हाला समजावून सांगतो. मी बोलतोय पीई रेशो बद्दल. पीई रेशो म्हणजे प्राइस इज टू अर्निंग्स. कुठल्याही कंपनीचा शेअर घ्यायला जेव्हा तुम्ही जाता त्यावेळेला तुम्ही काय बघता की ही कंपनी नफा किती कमवते. मग समजा ती कंपनी एका शेअर मागे 10 रुपये नफा कमवत असेल आणि तो शेअर आपल्याला 100 रुपयाला मिळत असेल तर प्राइस, शेअरची किंमत आणि त्याचं अर्निंग यांचा रेशो किती झाला, 10. 100/10 म्हणजे पीई रेशो 10 आहे. आता हीच कंपनी काही काळाने कदाचित 200 रुपयाला ट्रेड करेल. मग त्यावेळेला पीई रेशो किती झाला, शेअरची किंमत 200 भागिले अर्निंग तेच राहिलं, कारण त्या वर्षाच्या शेवटी ते कॅल्क्युलेट होतं. त्यामुळे त्या ठिकाणी अर्निंग पीई रेशो जो आहे तो महाग झाला. आता शेअर बाजाराचा निफ्टीचा जर का पीईचा आपण अभ्यास केला, प्राइस अर्निंग रेशोचा, निफ्टीमध्ये 50 शेअर्स असतात आणि ह्या 50 शेअर्सचं अर्निंग आणि त्याची किंमत याचा अभ्यास करून जर का पीई रेशो आपण बघितला तर सध्याचा पीई रेशो हा 20-21च्या मध्ये आहे. आज तारीख आहे, आज आपण हे इंटरव्ह्यू आपला करतोय 11 मार्च या दिवशी. म्हणजे रेफरन्ससाठी मुद्दाम सांगतो, नंतर तुम्हाला इंटरनेटवर बघता येईल प्रेक्षकांना. तर सध्याचा पीई रेशो जो आहे तो आहे 21च्या आसपास आहे. गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये जर का आपण हा पीई रेशो पाहिला तर तेव्हा तो 41ला पोहोचलेला होता. म्हणजे एखादी कंपनी समजा 1 रुपया नफा कमवत असेल तर तो शेअर 41 रुपयाला मिळायचा. आज तो शेअर आपल्याला 21 रुपयाला मिळतो. त्याच क्वालिटीचा माल आपल्याला अर्ध्या किमतीत मिळतो. पण मग हे काय कारण असू शकतं? याच्या मागे कारण सिंपल डिमांड आणि सप्लाय हे कारण आहे. तुम्ही जर का पाहिलं तर भारतीय शेअर बाजारामध्ये FII म्हणजे फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर यांचं वर्चस्व राहिलं पहिल्यापासून. फॉरेनचे लोक जे असतात ते बाजारामध्ये त्यांचा पैसा लावत जातात, त्यामुळे बाजारामध्ये एक डिमांड किंवा मागणी तयार होते. ती मागणी तयार होत असल्यामुळे शेअरचे भाव वरती जातात. एक विवक्षित वेळ आली, त्यांचं एक्सपोजर त्याच्यामधलं संपलं की त्याच्यामध्ये प्रॉफिट बुकिंगला ते लोक सुरुवात करतात. तुम्ही जर का सध्याचा डेटा पाहिला तर FII जे आहेत ते सातत्यपूर्वक शेअर्स त्यांच्याकडचे विकतात आणि त्यामुळेच बाजार खाली येतो. हे युद्ध, बजेट, निवडणुकांचे निकाल हे त्या दिवशी फक्त त्याचा इफेक्ट जो आहे तो सेंटिमेंटली आपल्याला बघायला मिळतो. पण ओव्हरऑल जर का मार्केटचा ट्रेंड आपण बघितला तर आता सध्या FII सगळे विक्रीच्या मूडमध्ये आहेत आणि त्यामुळे हा बाजार खाली कोसळतोय. ते लोक प्रॉफिट बुक करतात. त्यांनी जे शेअर्स आधी स्वस्तात घेतले होते 2 वर्ष, 3 वर्ष, 4 वर्षापूर्वी, त्या सगळ्या शेअर्समध्ये ते लोक आता प्रॉफिट बुक करून त्यांचे पैसे काढून नेत आहेत आणि त्यामुळे आता काय होतंय, आता आपल्याला आपला बाजार स्वस्त दिसायला लागलेला आहे.
आता शेअर मार्केट हे जे आहे सायकल्स मध्ये चालतं. तुम्ही जर का जुनं काढून पाहिलं, पीईचा जरी ग्राफ काढून पाहिलं तरी तुम्हाला लक्षात येईल. एफआयआयने आता जो पैसा काढून नेलेला आहे तो पैसा परत काही काळाने आपल्या मार्केटमध्ये येतो असा इतिहास आहे. आणि तो ज्यावेळेला पैसा मोठ्या प्रमाणात बाजारात यायला लागतो तेव्हा पुन्हा बाजारामध्ये मागणी निर्माण व्हायला लागते आणि पुन्हा हा पीई जो आहे तो वरती वरती जायला लागतो. हिस्टॉरिकली आपल्या देशामध्ये 28 हा पीईचा टॉप होता. 28, 28.5 हा टॉपमोस्ट फिगर होती पीईची. पण मध्यंतरी करोना काळामध्ये काय झालं, करोना काळामध्ये भारतामध्ये असंख्य प्रमाणात रिटेल इन्व्हेस्टर्सचा पैसा आला. भरपूर लोकांनी डीमॅट अकाउंट्स ओपन केली आणि त्यामुळे तो पैसा मार्केटमध्ये आल्यामुळे हा जो पीई रेशो होता हा 28चा टॉप तोडून 41 पर्यंत पोहोचला. पण सायकल तीच असते, त्यामुळे कुठे ना कुठेतरी बाजाराला खाली यावंच लागतं. आणि आता तेच होतंय. आता सगळे लोक प्रॉफिट बुकिंगच्या मूडमध्ये आहेत. त्यामुळे वॉरेन बफेट असं सांगतात की इतर लोक ज्यावेळेला घाबरलेले असतात किंवा इतर मार्केटमध्ये ज्यावेळेला पॅनिकी असते त्यावेळेला आपण शूर व्हायला पाहिजे आणि आपण आता इन्व्हेस्टमेंटला सुरुवात केली पाहिजे. त्यामुळे अर्थात मी इथे कुठल्याही प्रकारचा गुंतवणुकीचा सल्ला तुम्हाला देत नाही. तुम्ही तुमचा अभ्यास करायचा. मी तुम्हाला सुरुवातीपासून हेच सांगतोय की डोळे आणि डोकं उघडं ठेवून तुम्ही काम केलं पाहिजे. कोणी सांगतंय म्हणून याच्यावर विश्वास ठेवायचा नसतो, स्वतःचं डोकं लावायचं असतं. पण सध्याचं व्हॅल्युएशन जे आहे ते अतिशय अट्रॅक्टिव्ह वाटतं. आपल्याला 40 रुपयाचा माल 20 रुपयात मिळतो पीईचा विचार केला तर. त्यामुळे आता जे भारतामधले चांगले चांगले टॉपमोस्ट कंपन्यांचे शेअर्स आहेत त्या शेअर्समध्ये आता इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी एक योग्य काळ आहे असं माझं वैयक्तिक मत आहे. यानंतर येऊया सगळ्यांचा जो सध्या जिव्हाळ्याचा विषय असा ठरलाय तो म्हणजे SIP कडे. आणि SIP घेणं ह्याची सुरुवात अगदी जस्ट नोकरीला नवी सुरुवात करणारी व्यक्ती पण हल्ली SIP घेऊ आणि कुठेतरी भविष्याची तरतूद करू असा थोडासा विचार असतो. तर कारण FD RD ह्याच्यापेक्षाही उत्तम दर तिथे मिळतो आणि आता फॅड आहे SIPचा असंही म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. तर मग त्याबाबत अनेकदा मात्र पुरेशी माहिती नसते. कुणाच्या तरी ऐकीव माहितीवरनं ही सगळी प्रक्रिया केली जाते. तर मग तुम्ही या SIP आणि ह्याच्या काय सांगाल ह्याच्याबद्दल आणि मार्केटशी याचा कसा संबंध असतो? सांगतो तुम्हाला. मी सर्वप्रथम एक उदाहरण देतो तुम्हाला. मी एक पुस्तक पाठवतो. त्या पुस्तकामध्ये पोहायचं कसं याचं सविस्तर प्रशिक्षण तुम्हाला दिलेलं आहे. 200 पानी पुस्तक आहे. ते पुस्तक तुम्ही पुढच्या 2 महिन्यामध्ये वाचा आणि वाचून झाल्यानंतर तुम्हाला पोहायला येईल का याचं उत्तर मला आता सांगा. नाही, अजिबात नाही. तुम्हाला पोहायला कधी येईल? स्वतः पाण्यात पडल्यानंतर. पाण्यात तुम्ही पडल्यानंतर तुम्हाला पोहायला येईल. फक्त पाण्यात पडण्याच्या अगोदर तुम्हाला काही गोष्टींची काळजी घ्यावी लागेल. काय गोष्टी? की तुम्ही खोल पाण्यात उडी मारून चालणार नाही. तुम्ही एकदम जर का जोरात समुद्राच्या मधोमध उडी मारली आणि तुम्हाला पोहता येत नाही, आजूबाजूला वाचवायला पण कोणी नाही, तर काय होईल? एक भयंकर घटना तिकडे घडू शकते. त्यामुळे तुम्हाला काय केलं पाहिजे? उथळ पाण्यामध्ये उतरलं पाहिजे, हातपाय मारले पाहिजेत आणि मग तुम्हाला पोहणं आपोआप हळूहळू येत जाईल. ट्रेनिंग वगैरे ज्या गोष्टी असतात त्यातनं तुम्हाला टॅक्टिक्स कळतात, पण तुम्हाला स्वतःला त्याच्यामध्ये उतरल्याशिवाय पोहणं जमत नाही. आता SIPचा तुम्ही विषय काढलात. SIPला मी नेहमी असं म्हणतो की SIP हे जगातलं 9वं आश्चर्य आहे. जसं कंपाऊंडिंग किंवा चक्रवाढ व्याज हे जगातलं 8वं आश्चर्य असं आपण वाचतो. त्याच्या पुढे जाऊन मी असं म्हणतो की SIP हे जगातलं 9वं आश्चर्य आहे. का आहे 9वं आश्चर्य? कारण की ह्याच्यामध्ये ऑटोमॅटिकली दर महिन्याला तुम्ही जी रक्कम ठरवता ती बाजारामध्ये गुंतवली जाते आणि बाजार जेव्हा स्वस्त असेल तेव्हा तुम्ही जास्त खरेदी करता. बाजार ज्या वेळेला महाग असेल त्यावेळेला ऑटोमॅटिकली तुमची कमी खरेदी होते. त्यामुळे तुम्ही तुमच्या स्वतःमध्ये एक फंड मॅनेजर त्याच्यामध्ये आहे असं एक कल्पना करू शकता. आता याचं वर्किंग कसं चालतं की साधे म्युच्युअल फंड्स आपल्या देशामध्ये म्युच्युअल फंडांमधली गुंतवणूक करणं अतिशय सोपं आहे. अगदी 100 रुपयापासून तुम्ही म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणूक करायला सुरुवात करू शकता. त्यामुळे 100 रुपयाची जर का SIP तुम्ही लावलीत आणि पुढचे 3-4 महिने बघितलं की काय होतं आपल्या 100 रुपयांचं, पहिल्या महिन्याचे 100 गेले किती युनिट्स आली, पुढच्या महिन्याचे परत 100 गेले किती युनिट्स आली, हे जर का तुम्ही 4-5 महिने 6 महिने ऑब्झर्व्ह केलं तर आपोआप तुमची 100 रुपयाची गुंतवणूक तुम्ही कॉन्फिडंटली 5,000, 10,000, 15,000 जे काय तुमचं शक्य आहे त्याच्यामध्ये वाढवाल. त्यामुळे हा करून बघण्याचा विषय आहे. SIP म्हणजे सिंपल असतं. SIP म्हणजे जे म्युच्युअल फंड्स आहेत त्याच्यामध्ये प्रामुख्याने हे वापरलं जातं. म्युच्युअल फंडांना आपण एक स्टँडिंग इन्स्ट्रक्शन देतो की दर महिन्याला माझ्या ह्या अकाउंटमध्ये एवढ्या एवढ्या रकमेचे हे फंड्स तुम्ही घ्या आणि दर महिन्याच्या त्या तारखेला तुमचे ते म्युच्युअल फंड्स जे आहेत ते घेतले जातात. ऑटोमॅटिकली बँकेतनं आपोआप तुमचे पैसे कट होतात आणि तुम्हाला त्याचा रिपोर्ट जे आहे तो बघायला मिळतो. आपल्या गुंतवणूक कट्ट्याचा इन्व्हेस्टर नावाचा प्लॅटफॉर्म आहे. तुम्ही इन्व्हेस्टर प्लॅटफॉर्म म्हणून जर का सर्च केलं तर तुम्हाला लक्षात येईल. आणि या प्लॅटफॉर्मवर अतिशय सोप्या पद्धतीने पूर्णतः ऑनलाईन 15-20 मिनिटात तुम्ही तुमची म्युच्युअल फंडांमधली गुंतवणूक जी आहे ती सुरू करू शकता. त्यामुळे सगळ्या प्रेक्षकांना मी हेच सांगेन की तुम्ही सुरुवात करा, पाण्यात उतरा. 100 रुपये म्हणजे अतिशय उथळ पाणी आहे, तुम्ही बुडूच शकत नाही त्याच्यामध्ये. 100 रुपये गेले तर काय आपण कोका कोला प्यायला असं म्हणू शकतो, पण बुडणार नाहीत कारण काय म्युच्युअल फंड हे प्रूव्हन गोष्ट आहे आपल्या देशामधली.
त्यामुळे तुम्ही उथळ पाण्यामध्ये काम करायला सुरुवात करा. सुरुवात एकदा केली की आपोआप तुमचा कॉन्फिडन्स वाढत जाणार आहे. आणि अजून एक ह्याच्या पुढे जाऊन सांगतो, तुम्हाला कुठलंही काम करताना काही अडचण आली तर माझा ईमेल आयडी तुम्हाला शेअर केला जाईल, connect@guntwanuk.com. तुम्ही मला कधीही ईमेल करू शकता. मी तुमच्या ईमेलला पर्सनली उत्तर देऊन तुमची जी काही शंका आहे ती शंका सोडवून, आमचा प्रचंड कंटेंट पण आहे, युट्यूबवर आहे, आपल्या वेबसाईटवर आहे. या सगळा कंटेंट तुमच्यासाठी उपलब्ध आहे मराठी भाषेमधनं. त्यामुळे सुरुवात करा, एवढंच मी सांगतो. अगदी तुम्ही गुंतवणूक कट्टाचा विषय काढलाच आहात, तुम्ही थोडक्यात माहिती दिलीत, पण एकंदरीत तुम्ही हे जे फ्री सेमिनार्स अनेक घेता, अनेक ठिकाणी मार्गदर्शन करता, तुमच्या हाताखालून हजारो विद्यार्थ्यांनी हे धडे गिरवलेत आणि जे आज सक्सेसफुली गुंतवणूक करतात, तर नेमकं तुमच्या या सगळ्या प्रोग्राम बद्दल कशा पद्धतीने हे प्रशिक्षण चालतं आणि त्याचा आजपर्यंत कुणाला साधारणतः कसा फायदा झाला, आमच्या वाचकांपर्यंत काय माहिती द्याल? येस, सांगतो. गुंतवणूक कट्ट्याची कन्सेप्ट काय पहिले सांगतो. मी गेली अनेक वर्ष स्टॉक मार्केटमध्ये काम करतोय. असंख्य प्रकारचे ट्रेडर्स, इन्व्हेस्टर यांच्याशी माझं इंटरॅक्शन झालेलं आहे. आणि हे सगळं काम करत असताना काही वर्षांपूर्वी माझ्या डोक्यात अशी कल्पना आली की लोकांच्या मनामध्ये खूप प्रश्न आहेत. म्हणजे लोकांना छोट्या छोट्या गोष्टींमध्ये खूप अडचणी येतात. म्हणजे साधं सांगतो, शेअर्स समजा आज आपण विकले आपल्याकडचे, तर त्याचे पैसे यायला 2 दिवस लागतात. T+2 सेटलमेंट. आता ते T+1 वर येते हळूहळू, पण सध्या T+2 सेटलमेंट आहे. पण लोक शेअर विकतात, त्यांना कळत नाही आपले पैसे का नाही आले, ते 2 दिवसांनी येणार असतात. तर अशा छोट्या छोट्या शंका ज्या आहेत लोकांच्या, त्या खूप आहेत आणि त्या शंकांमुळे लोक पुढे जाऊ शकत नाही. या सगळ्या शंकांची उत्तरं त्यांना मिळावीत म्हणून मी गुंतवणूक कट्टा हा उपक्रम काढायचं ठरवलं. मला वाटतं 2017-18 साली आम्ही हा गुंतवणूक कट्टा फिजिकली पुण्यामध्ये सुरू केला. म्हणजे फिजिकली म्हणजे माझ्या एका क्लायंटचं गॅरेज सारखी एक जागा होती आणि तिथे जाऊन मी दर गुरुवारी बसायचो आणि तिकडे मग लोक यायचे, गप्पा मारायचे. अशा पद्धतीने ते हळूहळू वाढत गेलं. आणि मग मला असं लक्षात आलं की हे आपण जर का ऑनलाईन घेऊन गेलो, ऑनलाईन जर का गुंतवणूक कट्ट्याची आपण एक वेबसाईट काढली आणि सगळ्या ह्या गोष्टी केल्या, तर जास्त लोकांना याचा फायदा होऊ शकेल, मराठी लोकांना. माझं सगळं काम मराठी लोकांसाठी असतं काय. मग त्याच्यानंतर मी गुंतवणूक कट्टा युट्यूब चॅनल, म्हणजे माझा नीरज बोरगावकर युट्यूब चॅनल काढला, माझी वेबसाईट काढली आणि हा जो गुंतवणूक कट्टा आहे हा गुंतवणूक कट्टा ऑनलाईन केला. आता माझी अपेक्षा होती की ह्याला काय फार फार तर 200-500 लोक येतील ऑनलाईन ह्याच्यामध्ये, पण त्याच्यामध्ये अक्षरशः लाखांच्या संख्येमध्ये लोक जी आहेत ती आलेली आहेत. आणि या गुंतवणूक कट्ट्यामध्ये मग मी हळूहळू वेगळे वेगळे उपक्रम काढायला सुरुवात केली. मला असं लक्षात आलं की लोकांना स्टॉक मार्केटमध्ये नुसतं आपण एखादी गोष्ट सांगितली, जसं मी आता सेटलमेंटचं उदाहरण दिलं, पण ती गोष्ट तुम्हाला कळून तुम्हाला त्याचा प्रत्यक्ष आयुष्यात प्रॅक्टिकल उपयोग काय तर काही नाही. तुम्हाला त्याचं स्ट्रक्चर्ड पहिल्यापासून प्रशिक्षण जे आहे ते आपण दिलं पाहिजे. म्हणून मग मी त्या गुंतवणूक कट्ट्याच्या अंतर्गत पोर्टफोलिओ बिल्डर प्लॅन नावाचा एक कोर्स काढला. ऑनलाईन कोर्स आहे तो, कोणीही जगाच्या पाठीवर बसून कुठेही ऍक्सेस करू शकतो. आणि तो पोर्टफोलिओ बिल्डर प्लॅन मग मी काढला. त्याच्यामध्ये अगदी आम्ही बेसिक पासून लोकांना शिकवतो की तुमचा पोर्टफोलिओ कसा तयार करायचा. नॉर्मली जर का शेअर मार्केटचे क्लासेस बाजारातले तुम्ही बघितले तर त्याच्यामध्ये तुम्हाला त्यांच्या जाहिराती बघा, तुम्हाला त्यांचा एकूण फ्लेवर असा दिसेल की तुम्ही आमचा कोर्स करा आणि लगेच तुम्हाला हजारो लाखो रुपये मिळायला लागतील. असं मेजॉरिटी, मी 90% म्हणतोय, 10% चांगले आहेत, पण 90% लोक जी आहेत ती थोडीशी लोकांच्या मनामधली ग्रीड जागृत करतात आणि नुसतं कोर्स विकण्याच्या मागे असतात. पण ह्याच्यामध्ये होतं काय की सर्वसामान्य माणूस जो आहे त्याला शेअर मार्केटमध्ये लगेच उडी मारून काही लगेच यश मिळणार नाहीये, कारण हे पोहण्यासारखंच आहे, तुम्हाला ते पोहणं शिकलं पाहिजे. मग त्याच्यासाठी ह्या लोकांसाठी मी तो पोर्टफोलिओ बिल्डर प्लॅन काढलेला आहे की शेअर मार्केटमध्ये येताना सर्वात पहिल्यांदा तुम्ही तुमचं आर्थिक नियोजन करा. आर्थिक नियोजन केल्यामुळे झालं काय, कोरोनाच्या आधीपासून आम्ही हे घेतोय. कोरोनामध्ये अनेक लोकांच्या नोकऱ्या गेल्या, व्यवसायांना प्रॉब्लेम झाले, पण हे आर्थिक नियोजन आम्ही शिकवलेलं असल्यामुळे आमच्या कुठल्याही विद्यार्थ्याला कोरोनाचं जे काही आर्थिक संकट आलेलं होतं त्या संकटाचा कुठलाही फटका बसला नाही. कारण का त्यांच्याकडे त्यांचं आर्थिक नियोजन अतिशय सोपी पद्धत आहे. म्हणजे ती एक ऍप देतो आम्ही आणि त्या ऍपमध्ये तुम्हाला काही गोष्टी मेंटेन करायच्या असतात. ते नुसतं फॉलो केलेलं असल्यामुळे, म्हणजे स्वतःमध्ये छोटे छोटे बदल केल्यामुळे आपण आपलं आयुष्य अधिकाधिक सुरक्षित करू शकतो आणि अधिकाधिक समृद्ध करू शकतो. आणि हेच लोकांना स्टेप बाय स्टेप शिकवण्याचा प्रयत्न आमच्या पोर्टफोलिओ बिल्डर प्लॅनच्या माध्यमातून मी करत असतो. आणि पोर्टफोलिओ बिल्डर प्लॅन जो आहे, जसं मी सुरुवातीला सांगितलं की मी कोणी इन्व्हेस्टमेंट गुरु नसून मी इन्व्हेस्टमेंट शिष्य आहे, त्यामुळे मी सतत रोज नवीन नवीन काहीतरी गोष्टी शिकतो आणि मला शिकायला मिळालेल्या गोष्टी या पोर्टफोलिओ बिल्डर प्लॅन कोर्समध्ये मी टाकत असतो आणि त्याचा लाईफ टाईम ऍक्सेस असतो लोकांना. त्यामुळे तो पोर्टफोलिओ बिल्डर प्लॅन समजावून सांगण्यासाठी आम्ही ते वेबिनार आणि सेमिनार्स जे आहेत ते घेत असतो आणि त्याच्यामधनं अतिशय छान आम्हाला प्रतिसाद जो आहे तो मिळत असतो. पुढचा जो प्रश्न आहे तो खास आमच्या इनमराठीच्या वाचकांसाठी आहे, कारण इनमराठीचा जो वाचक वर्ग आहे तो मुख्यत्वे 20 ते 40-45 वयोगटातला आहे आणि त्यामुळे त्या वाचकांच्या मनातला कदाचित हा प्रश्न नक्की ठरू शकेल. सुरुवातीला आपलं शिक्षण, त्यानंतर एका ठराविक वयात लग्न, मुलांचे जन्म, मुलांचं शिक्षण आणि मुलांचे लग्न, हे होता होता निवृत्तीचं वय येतं. त्यामुळे निवृत्ती आपली हे आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावरती आपल्याला मोठे खर्च
आ वासून समोर उभे असतात आणि त्या वेळेला त्याची तजवीज करायची म्हटली तर मग ती पळतागुळी थोडी होते. आणि आपण एक मराठीत म्हण आहे की पैशांचं सोंग नाही आणतायत. त्यामुळे आयत्या वेळेला विहीर खोदण्यापेक्षा ह्या सगळ्या आयुष्याच्या महत्वाच्या टप्प्यांची आजपासूनच जर तजवीज करायची असेल मला, तर त्याच्यासाठी काय नेमकं करता येईल शकेल, काय करावं आम्ही सगळ्यांनी की आजपासूनच आम्ही पुढच्या 10, 15, 20 वर्षांचे खर्च करू शकतो? माझ्या वैयक्तिक आयुष्यात मला एक शिकवण फार माझ्या लहानपणीच शाळेत असतानाच मिळाली, ती मी तुमच्याशी शेअर करतो. मी मराठी मीडियम मध्ये शिकलो, पुण्याची आमची शाळा होती. आणि आमच्या शाळेमध्ये दर महिन्यामध्ये आम्हाला काही स्वाध्यायाच्या वह्या ज्या असायच्या त्या लिहून द्यायच्या असायच्या. मी लहानपणापासून आळशी होतो, त्यामुळे मी त्या स्वाध्यायाच्या वह्या कुठल्याही महिन्यामध्ये करायचो नाही. आणि शेवटी जेव्हा सबमिशनचा दिवस यायचा, दुपारी 3 वाजता सबमिशन असायचं आणि 12 वाजता मला जाग यायची की आपल्या स्वाध्यायाच्या 18 वह्या राहिलेल्या आहेत किंवा जे काय नंबर राहिलेला आहे. आणि मग त्या 3 तासांमध्ये मी कसं तरी खरडून त्या वह्या सगळ्या पूर्ण करून त्या सबमिट करायचो. पण ते 3 तास माझ्या आयुष्यामध्ये अतिशय भयंकर गेलेले आहेत दरवर्षी, आणि 3 वर्ष सलग हे झालेलं आहे माझ्या आयुष्यात. त्याच्यावरनं एके दिवशी मला असं लक्षात आलं की अरे, हे जर का शेवटचे 3 तास मला एवढे कठीण होत आहेत, तर हे का कठीण होत आहे त्याचा आपण विचार केला पाहिजे. त्याचा जेव्हा विचार केला तेव्हा सिंपल मला लक्षात आलं, वेळच्या वेळी गोष्ट केली नाही म्हणून आता हे धुवायला लागतात धुणी. मग त्याच्यानंतर मला ही शिकवण मिळाली की आयुष्यात आपण काही गोष्टींचं प्लॅनिंग केलं पाहिजे आणि ते प्लॅनिंग जे आहे ते त्या टप्प्यावर त्या गोष्टी आपण केल्याच पाहिजे. आता फायनान्शियल लाईफ मध्ये पण हेच होतं की अजून समजा 10 वर्षांनी मला माझी मुलगी आहे, मुलगा आहे, त्यांना कॉलेजची फी भरायची. मग त्याची तरतूद मला आत्तापासून केलीच पाहिजे. आता आपल्याकडे जेव्हा जास्त पैसे येतात तेव्हा माणूस काय करतो, माणूस टीव्ही घेतो, गाडी घेतो, ज्वेलरी घेतो. आता ज्वेलरी ही पण तशी गुंतवणूक म्हणता येणार नाही, कारण का ती आपण विकत नाही कधी. तर अशा अनावश्यक गोष्टी घेण्यापेक्षा तुम्ही तुमच्या ज्या पुढच्या 10 वर्षांच्या गरजा आहेत त्या आपण एक रात्रभर जर का विचार केला किंवा अर्धा तास विचार केला तरी आपल्याला लक्षात येईल की मला 2 मुलं आहेत, त्या 2 मुलांचं शिक्षण आहे, मुलगी असेल तर तिच्या लग्नाला आपल्याला काही तरतूद करायला लागेल, मुलगा असेल तरी आजकाल करायला लागेल. तर ह्या सगळ्या गोष्टींचा जर का आपण डोळे आणि डोकं उघडं ठेवून विचार करायला सुरुवात केली रोज, तर मला वाटतं आपण आपली आर्थिक तरतूद आपोआप करणार आहोत. आपल्या डोक्यात जर का हे असेल की स्वाध्यायाची वही मला 365 दिवशी द्यायची आहे, तर दर महिन्यात ठराविक मला जेव्हा जेव्हा शक्य आहे तेव्हा तेव्हा ती गोष्ट मी करणारच आहे. तर हे जर का आपण रोज एक स्वतःला एक अलार्म लावून घेतला डोक्यामध्ये की माझ्या आता पुढच्या 5 वर्षाच्या 10 वर्षाच्या गरजा काय असणार. आता हे कुठल्याही वयोगटातल्या माणसाला लागू होतं. तुम्ही जर का आता 18-20 वर्षाचे असाल तर तुम्हाला 25-26व्या वर्षी नोकरी मिळणार आहे. मग नोकरी मिळताना आपण कसे पॅनिक होतो. तुम्ही बघा, नोकरी ज्यांना मिळत नाही, जे लोक 26व्या वर्षी नोकरी शोधायला बाहेर पडतात पण त्यांना नोकरी मिळत नाही आणि मग त्यांना घरातनं ऐकून घ्यायला लागतं, सगळ्या गोष्टी होतात. यांनी जर का 18व्या वर्षापासून थोडे थोडे पैसे त्यांच्या पॉकेट मनी मधनं इतर काही काम करून, छोटे छोटे काम करून जर का सेव्ह केले असतील आणि तुमच्याकडे 1 लाख, 2 लाख, 5 लाख रुपये स्वतःचे जमले असतील, तर तुम्हाला तिथे किती सोपं जाईल. समजा तुमचं आत्ताचं वय आहे 25, तुमचं लग्न होणार आहे, आता काही काळात लग्न झालं असेल किंवा होणार आहे, मग 35व्या वर्षी तुम्हाला काय खर्च, तुम्हाला मुलं झाली असतील, त्यांची शिक्षण आहेत, शाळांच्या फिया काय तुम्हाला माहितीये, मी सांगायची आवश्यकता नाही. हा विचार जर का आपण त्या वेळेला केला, म्हणजे आज जे प्रेक्षक आपल्याला बघतायत त्यांनी स्वतःचं एक वही घेऊन समोर बसा आणि स्वतःची परिस्थिती काय, माझं वय किती, पुढच्या 5 वर्षात मला काय करायला लागणार आहे, पुढच्या 10 वर्षात मला काय करायला लागणार आहे, हे विचार जर का रोज करायला गेले तर आपोआप आपल्या ऍक्शन्स ज्या आहेत त्याप्रमाणे घडायला लागतात. आर्थिक आयुष्याबद्दल आपण बोलतोय आणि हे जर का आपण वेळच्या वेळी आहेत त्या गोष्टी करत राहिलो तर मग त्यावेळेला त्याचं टेन्शन आपल्याला येत नाही. इतका सोपा असा हा विषय आहे आणि हे प्रत्येकाने फॉलो केलं पाहिजे. म्हणजे मी नेहमी असं म्हणतो की तुम्ही गुंतवणूक, शेअर मार्केट, म्युच्युअल फंड ह्या सगळ्या दुय्यम गोष्टी आहेत. सर्वप्रथम तुम्ही पैसे तुमच्याकडे सेव्ह करायला घ्या. तुमच्याकडे जेव्हा खात्यामध्ये पैसे असतात तेव्हा तुमचं डोकं शांत राहतं आणि तुमचं शांत डोकं जे असतं तेच तुम्हाला यशस्वी बनवत असतं. तुमचं डोकं जर का आता सैरभैर झालेलं असेल, बरेच लोक माझ्याकडे येतात, आमची नोकरीवरनं मला काढून टाकले, मला शेअर मार्केटमधून दर महिन्याला उत्पन्न कसं कमवायचं सांगा. असं होत नसतं. तुमचं डोकं जोपर्यंत शांत होत नाही तोपर्यंत तुम्हाला शेअर मार्केटमध्ये काय कुठल्याही व्यवसायामध्ये यश येऊ शकत नाही. त्यामुळे पैसे सेव्ह करायला घ्या सगळ्यांनी सर्वात पहिल्यांदा, आणि तुमचा एक सायझेबल पैसे तुमच्याकडे सेव्ह झाले की मग तुमचा डोकं आपोआप शांत होईल आणि मग ह्या ज्या संधी आहेत त्यांचं खरं रूप तुम्हाला दिसायला लागेल आणि मग तुम्ही SIP, म्युच्युअल फंड्स ह्या सगळ्या गोष्टींमध्ये प्रोग्रेस करू शकाल. मला वाटतं खूप महत्वाचा कानमंत्र तुम्ही आता वाचकांना दिलाय की मोठं धाडस करण्यापेक्षा आजपासूनच छोटे छोटे खर्च टाळून छोटी छोटी का होईना पण गुंतवणूक सुरू करा, तरच डोकं शांत राहील आणि तर मोठं धाडस करण्याचं 12 हत्तींचं बळ अंगात येईल. यापुढचा एक प्रश्न असा की जे ऑलरेडी ह्या क्षेत्रात गुंतवणूक करतायत त्यांच्यासाठीचा हा खास प्रश्न, टेक्निकल आणि फंडामेंटल अनालिसिस यात नेमका फरक काय असतो आणि सामान्यांनी याबाबत नेमकं काय करायला हवं? सांगतो. ज्यावेळेला आपण शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करतो त्यावेळेला ती गुंतवणूक वेगळ्या वेगळ्या प्रकारांमध्ये केली जाते. म्हणजे काही शेअर्स जे असतात ते तुम्ही तुमच्या लॉंग टर्म पोर्टफोलिओसाठी घेता,
म्हणजे काही कंपन्या अशा असतात की ज्या पुढच्या 10 वर्षात 20 वर्षात अतिशय चांगलं त्यांचं पोटेन्शियल आहे. म्हणजे तुम्हाला उदाहरण सांगतो की समजा एखादी जागा तुम्ही घेता, एखादा प्लॉट तुम्ही घेता, तो प्लॉट तुम्ही 10 वर्षाच्या हिशोबाने घेतलेला असतो की 10 वर्षात इथे एअरपोर्ट होईल, मग इथे त्याचा रेट वाढेल. हे तुमच्याकडे एक लॉंग व्हिजन असतं. मग हे लॉंग व्हिजनचे शेअर्स निवडण्यासाठी जो अभ्यास केला जातो त्या अभ्यासाला म्हणतात फंडामेंटल अनालिसिस. मग फंडामेंटल अनालिसिस मध्ये काय बघितलं जातं की आपण ज्या कंपनीचे शेअर्स घेणार आहोत ती कंपनी काय व्यवसाय करते, मग त्या व्यवसायाला भविष्यामध्ये डिमांड आहे का. म्हणजे आता समजा पेट्रोलियम कंपन्यांच्या बाबतीत असं म्हटलं जातं की पुढे मार्केट सगळं इलेक्ट्रॉनिक व्हेकल्सनी बदललं जाणार आहे, त्यामुळे पुढच्या 25 वर्षांमध्ये पेट्रोलियम कंपन्यांचं काय होईल, त्यांना पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे, तर निगेटिव्ह आहे, मग त्या कंपन्या आपण टाळल्या पाहिजे. हा एक सिंपल फंडामेंटल अप्रोचचा प्रकार आहे. मग त्याच्यात थोडंसं खोल गेलं की त्याच्यामध्ये आपण कंपन्यांनी किती प्रॉफिट कमवला, कंपन्यांची दरवर्षी प्रॉफिट ग्रोथ किती होती, सेल्स किती वाढतोय, याचा जो नंबर्सचा अभ्यास केला जातो. तसंच मगाशी मी म्हणलं पीई रेशो, पीई रेशो हा पण एक फंडामेंटल अनालिसिसचाच भाग आहे की आता या शेअरमध्ये एवढं उत्पन्न कमवण्याची क्षमता आहे आणि तो शेअर एवढ्याला मिळतो. हे सगळे भाग जे आहेत ते फंडामेंटल अनालिसिस मध्ये कव्हर होतात आणि फंडामेंटल अनालिसिस हा लॉंग टर्म गुंतवणुकीच्या दृष्टीने केला जातो. त्याच्यानंतर तुम्ही दुसरं म्हणलं टेक्निकल अनालिसिस. आता आपल्या पोर्टफोलिओमध्ये आपण काही शेअर्स जे आहेत, काही भाग जो आहे तो लॉंग टर्म साठी ठेवतो, पण काही भाग जो आहे तो आपल्याला ट्रेडिंग मध्ये आणावाच लागेल. कारण तुम्ही भारताच्या बाजाराचं पण जर का मिक्स पाहिलं तर ट्रेडिंग मध्ये सर्वात जास्त व्हॉल्यूम होतो. शेअर बाजारामधली खरी संधी ही ट्रेडिंग मध्येच आहे, हे मान्य करावं लागेल आपल्याला. मग हे ट्रेडिंग करण्यासाठी आपल्याला चार्टचा अभ्यास करायला लागेल. टेक्निकल्स म्हणजे शेअर्सच्या किमतींचे चार्ट्स आपल्याला मिळतात. म्हणजे चार्टचा अभ्यास करण्यासाठीचं जे शास्त्र आहे त्याला म्हणतात टेक्निकल अनालिसिस. मग टेक्निकल अनालिसिस कशासाठी वापरला जातो, तर पोझिशनल ट्रेडिंग करायचं. म्हणजे समजा आता आज शेअर घ्यायचा आणि पुढच्या 1-2-3 आठवड्यामध्ये स्विंग मध्ये त्याच्यामध्ये आपल्याला रेट मिळू शकेल, अशा पद्धतीचे ट्रेड्स घेतले जातात. त्याला आपण मग टेक्निकल्स लावतो. त्याला आपण सुपर ट्रेंड वापरतो किंवा आता आम्ही पण काही इंडिकेटर्स तयार केलेत आपल्या पोर्टफोलिओ बिल्डर प्लॅन मध्ये, ते बघायला मिळतात. तर हे सगळे इंडिकेटर्स वापरून आपण त्या चार्टचा अभ्यास करतो आणि शॉर्ट टर्म आपल्या बेट्स ज्या आहेत त्या बेट्स आपण घेतो. तसंच इंट्राडे ट्रेडिंग काही लोक करतात. इंट्राडे ट्रेडिंग हा सर्वात पॉप्युलर प्रकार आहे. मग इंट्राडे ट्रेडिंग करताना सुद्धा RSI सारखे काही इंडिकेटर्स आहेत, त्यांचा अभ्यास करून चार्ट मध्ये आता काय दाखवतंय, शेअरमध्ये किती बाईंग झालंय, किती सेलिंग झालं, याचा अभ्यास करण्याचं सगळं जे शास्त्र आहे त्याला म्हणतात टेक्निकल अनालिसिस. तुम्हाला जर का शेअर मार्केटमध्ये यशस्वी व्हायचं असेल तर या सगळ्या गोष्टी जे मी आता शब्द बोललो ते कितीही कॉम्प्लिकेटेड वाटत असतील तरी तुम्हाला याचा अभ्यास करावा लागेल आणि हा अभ्यास सोप्या पद्धतीने कसा करायचा हे तुम्हाला मी शिकवेन. जरूर. आपण मुलाखतीच्या शेवटच्या प्रश्नाकडे येऊया. कोणत्याही कंपनीचा IPO येणार म्हटलं की त्याची बरीच चर्चा असते. LICचा IPO हे आत्ताच मार्केटमधलं त्याचं ताजं उदाहरण. तर नेमकं याबाबत तुम्ही काय मार्गदर्शन कराल आणि सामान्य गुंतवणूकदारांनी IPO गुंतवणूक करावी की नाही, करायची असल्यास काय काळजी घ्यावी? सामान्यतः IPO मध्ये एवढं अट्रॅक्शन असण्यामागच्या कारणाचा आपण विचार केला पाहिजे. मी तुम्हाला सुरुवातीपासून सांगतोय की एखादी गोष्ट घडतीये ती आपण नुसती घडतीये म्हणून त्याच्याकडे जाण्यात अर्थ नाही. ती गोष्ट का घडतीये याचा आपण एक अनालिसिस स्वतःच्या डोक्यामध्ये केला पाहिजे. IPO मध्ये लोक एवढ्या मोठ्या प्रमाणात रांग लावून का जातात, कारण काय लोक बघतात की अमुक XYZ कंपनीचा IPO 100 रुपयाला आला होता आणि 200 रुपयाला लिस्टिंग झालं, असं लोकांनी बघितलेलं असतं. त्यामुळे त्यांना 100 रुपयाचे 200 रुपये पटकन करायचे असतात. हा जो मोह आहे, ही जी इच्छा आहे झटपट पैसे कमवण्याची, त्या इच्छेपोटी लोक IPO मध्ये जातात. पर्सनली मला विचाराल तर मी IPO मध्ये कधीच इन्व्हेस्टमेंट करत नाही, कारण सध्याची परिस्थिती अशी आहे, आता कुठल्या शेअरचं आपण नाव नको घ्यायला, परंतु सध्याचा मार्केटमधला ट्रेंड असा आहे की कुठल्याही कंपनीमध्ये जे अँकर इन्व्हेस्टर किंवा अँकर शब्द बरोबर नाही, प्रायव्हेट इक्विटी वाले वगैरे जे असतात ते सर्वात पहिल्यांदा स्वस्तामध्ये त्या शेअरमध्ये इन्व्हेस्टमेंट करतात आणि मग शेअरचं व्हॅल्युएशन वाढवलं जातं आणि मग वाढलेल्या व्हॅल्युएशन मध्ये ते शेअर्स सर्वसामान्य गुंतवणूकदारांना ऑफर केले जातात IPOच्या माध्यमातून. तुम्ही जर का बघितलं तर हल्ली IPO मध्ये एक फॉलो काय असतं, ते दुसरा एक त्याला शब्द, आता इंग्लिश शब्द मला आठवत नाही, दुसरं काहीतरी असतं ते, म्हणजे ते स्वतः OFS ऑफर फॉर सेल, IPO आणि OFS असं मिक्सचर करून दिले जातात. म्हणजे स्वतःकडचे शेअर्स प्रमोटर तुम्हाला विकतोय. मग असं असताना आपण महागामध्ये का खरेदी करायची, IPO मधला शेअर आपल्याला स्वस्तात नंतर कधीतरी बाजारामध्ये मिळतोच. हा अनुभव आहे, म्हणजे याच्यात काही रॉकेट सायन्स काही नाही. त्यामुळे मला वैयक्तिकरित्या IPO मध्ये कधी अट्रॅक्शन वाटलं नाही, कारण काय कष्ट केल्याशिवाय पैसे मिळत नसतात. तुम्हाला ह्या अनुषंगाने अजून एक दुसरं उदाहरण सांगतो. आपलं फार लांबत नाहीये ना, आता आपले प्रेक्षक कंटाळून जातील, पण मी उदाहरण सांगतो ते तुम्हाला छान होतं सगळं. खूप सोप्या भाषेत तुम्ही इतकं सांगताय की अगदी न्यू लर्नर्सना पण ते कळणार आहे. प्रेक्षकांना थांबा थोडा वेळ, तुम्हाला अजून एक गंमत सांगतो. फार पूर्वी काय झालं होतं, सत्यम कॉम्प्युटर नावाची एक कंपनी होती. त्यावेळेला आम्ही सगळे एका ब्रोकिंग कंपनीमध्ये काम करायचो आणि सत्यम कॉम्प्युटरमध्ये एक फार मोठी निगेटिव्ह न्यूज आली.
त्याच्यामध्ये काहीतरी स्कॅम निघालेला होता आणि त्यामुळे शेअरचा भाव 400 रुपयावरनं 6 रुपयापर्यंत खाली पडला होता, असा अगदी 2-3 दिवसांच्या काळामध्ये. आणि त्यावेळेला भरपूर लोकांना अशी ती अपॉर्च्युनिटी वाटली की 6 रुपये, 7 रुपये, 10 रुपये हा शेअर आपण घ्यावा. आमच्या माहितीमध्ये एक गृहस्थ होते, त्यांनी त्यावेळेला मला वाटतं 10,000चे का काहीतरी असे शेअर्स घेतले सत्यमचे, आणि नंतर त्याच्यामध्ये टर्नअराउंड झाला, एका दुसऱ्या कंपनीने ती कंपनी विकत घेतली. त्यामुळे त्यांना त्यांच्या 10 रुपयाचे काहीतरी 20 रुपये झाले, असे त्यांचे पैसे डबल झाले. ओके, आता हा अनुभव त्यांच्या डोक्याशी आला की असं काही झालं, टर्नअराउंड स्टोरी झाली की आपल्याला त्याच्यामध्ये पैसे टाकायचे. पहिल्या वेळेला त्यांनी फक्त 10,000 रुपये टाकले होते, घाबरत, कारण काय माणूस म्हणतो जास्त पैसे कसे टाकायचे. पण आता हा अनुभव 10,000चे 20,000 झाले म्हटल्यावर पुढे जेव्हा बाजारामध्ये किंगफिशर एअरलाइन्स हा विषय ज्या वेळेला आला, त्यावेळेला परत त्यांचे कान उभे झाले की चला परत एक ऑपॉर्च्युनिटी आलेली आहे. त्यावेळेला त्यांनी भरपूर मोठी रक्कम त्या फॉलमध्ये लावली. शेअर पडला, पडत पुढे काय झालं, पक्षी उडून गेला, हे आपण सगळ्यांनी बघितलं. त्यामुळे कुठल्याही गोष्टीचं लॉजिक जर का आपल्याला माहिती नसेल तर त्याच्यामध्ये आपण वेड्यावाकड्या हालचाली करण्यामध्ये अर्थ नसतो, हे इथे लक्षात घेतलं पाहिजे. आता आयपीओला हा संलग्न नाहीये विषय, पण आयपीओ मध्ये पण असंच होतं. आपल्याला एका आयपीओ मध्ये 100चे 200 झाले की आपल्याला वाटतं आता इथेच पैसे लावाय, त्याला स्टॅग असं म्हणतात जे लोक आयपीओ वर बेटिंग करतात. आणि मग एकच आयपीओ असा येतो जसा पूर्वी रिलायन्स पॉवरचा झाला होता. सगळ्या आयपीओ मध्ये मिळालेले पैसे घेऊन एकटा तो आयपीओ बुडला आणि लोकांना इतकं बुडवून गेला. त्याच्यामधलं इन्व्हेस्टमेंट लॉजिक काही नव्हतं, फक्त आयपीओ मध्ये एक मोठी व्होलॅटिलिटी येईल आणि त्याच्यामध्ये आपल्याला भाव मिळेल, या हेतूने लोक त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करतात. आणि मला वैयक्तिकरित्या ती पद्धत पटत नाही. मला थोडंसं अभ्यास करून चार्ट्स बघीन, मी फंडामेंटल बघीन, आणि मग आता आयपीओचा आपल्याला हिस्टॉरिकल डेटा पण अवेलेबल नाहीये. तसं आता एखादा नवीन शेअर लिस्ट होतं तर आपल्याला माहित नाही त्या कंपनीची कामगिरी काय, आपल्याला 2-5 वर्षांच्या पेक्षा जास्त डेटा मिळत नाही. त्यामुळे त्या क्षेत्रामध्ये मी जात नाही. तुम्ही ज्या कंपनीचा उल्लेख केला ती भारतामधली सर्वात दादा कंपनी आहे, त्याच्याबद्दल काही वादच नाही, पण त्यांचं व्हॅल्युएशन पण तेवढंच दादा असणार आहे, याचाही आपण विचार केला पाहिजे. त्यामुळे आयपीओ मध्ये ज्या लोकांना उत्सुकता आहे त्यांनी ह्या सगळ्या आता जे मी बोललो त्याचा थोडासा काय म्हणतात त्याला, थोडासा फिलॉसॉफिकली विचार करा की आपण कसे वागतोय, आपण ही ऍक्शन का घेतोय, आपली इच्छा काय, आपल्या मनामध्ये खरंच अभ्यास करून पुढे जायचं की आपल्याला फक्त झटपट श्रीमंत व्हायचं. या गोष्टींचा विचार केला तर मग तुम्ही कुठलाही आर्थिक निर्णय अतिशय वाईज पद्धतीने घेऊ शकाल. त्यामुळे आयपीओ मध्ये मी स्वतः इन्व्हेस्टमेंट कधी करत नसल्यामुळे त्याच्यावर मी जास्त बोलणं योग्य राहणार नाही की पर्टिक्युलर त्या शेअर बद्दल, कारण मी स्वतः तर काही त्याच्यामध्ये करणार नाही आणि मी कुठल्याच आयपीओ मध्ये कधी करणार नाहीये इन्व्हेस्टमेंट, हे मी ओपनली सगळ्यांना नेहमी सांगतो. त्यामुळे जर का तुम्ही करणार असाल तर फक्त तुमचा हेतू लक्षात घ्या की तुम्ही कशामध्ये इन्व्हेस्टमेंट करताय. झोमॅटो सारखं समजा झालं की तुम्ही ह्या अपेक्षेने घेतलं आणि नंतर तो खाली पडला, दुसरा तो पेटीएमचा शेअर, तसं समजा तुमच्या एखाद्या इन्व्हेस्टमेंट बेटमध्ये झालं तर तुम्ही काय कराल याचा विचार आजच करायचा. 365व्या दिवशी स्वाध्यायाची वही द्यायची, विचार आज केला पाहिजे कसं त्याच. ओके नीरजजी, खूप खूप आभार तुमचे, कारण इतका क्लिष्ट विषय आणि नुसताच प्रत्येकाच्या मनामनातला, प्रत्येकाच्या घराघरातला हा विषय आहे. घरात चर्चा होते, पण केवळ ऐकीव माहितीच्या आधारे न जाता एक त्या क्षेत्रातल्या तज्ज्ञ व्यक्तीचा सल्ला घ्या, त्याच्या मार्गदर्शनाखाली तुमचे सगळे व्यवहार असू दे. आणि शेअर मार्केट म्हणजे झटपट पैसा, हा गैरसमज आता या क्षणाला बाजूला सारा आणि कष्ट करा, डोकं लढवा, आणि तरच माहितीपूर्ण पद्धतीने तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करता येईल, त्यातनं प्रॉफिटही येत आहे. या नोटवर आजची मुलाखत संपूया. इन मराठी टॉक्स तर्फे तुमचे पुन्हा एकदा खूप खूप आभार व्यक्त करते. वेळात वेळ काढून तुम्ही आमच्या सगळ्या वाचकांशी आज गप्पा मारल्यात. थँक्यू सो मच. थँक्यू. मला खात्री आहे आता आपण ज्या विषयांवरती चर्चा केली त्या व्यतिरिक्तही अनेक विषय, अनेक प्रश्न तुमच्या मनात असतील, ते तुम्हाला विचारायचे असतील, नीरज बोरगावकर यांच्यापर्यंत ते प्रश्न पोहोचवायचे आणि उत्तर जाणून घ्यायचे. ही सगळी माहिती तुम्हाला मिळणार आहे इन मराठीच्या फेसबुक पेजच्या माध्यमातून. त्यामुळे अशीच माहितीपूर्ण लेख, इंटरेस्टिंग किस्से वाचण्यासाठी सतत फॉलो करत राहा आमचं इन मराठीचं फेसबुक पेज. शिवाय आमच्या इन मराठीच्या युट्यूब चॅनललाही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. त्यावरही नीरज बोरगावकर यांचे अनेक व्हिडिओज उपलब्ध आहेत, त्यातून तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील. शिवाय त्यांच्या वेगवेगळ्या कोर्सेस, फ्री सेमिनार्स यांच्याबद्दलची माहिती सतत मिळत राहील. फॉलो करा इन मराठी. पुन्हा भेटू अशाच काही नव्या व्यक्तींसोबत, नव्या विषयांसोबत. धन्यवाद.